हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. चला तर मग आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत की आपल्याला उपवास असतो आणि साबुदाणा भिजत घालायला आठवण जर नाही राहिली तर मग काय करायचं. आणि कोणाकोणाला भगर नाही आवडत, त्याच्यामुळे आपल्याला साबुदाणाच बनवायचा असतो. पण आपण आज इन्स्टंट अशी साबुदाणा उसळ कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तर मी लगेच म्हणजे अर्ध्या तासामध्येच आपली उसळ तयार होती. बघा किती छान उसळ झालेली आहे. सेम आपण जशी साबुदाण्याची बनवतो सेम तशीच आपला साबुदाणाच आहे आणि आपण ज्या प्रकारे बनवतो त्याच प्रकारे बनवलेली आहे, फक्त थोडी वेगळी बनवलेली आहे. मी साबुदाणा मिक्सरला फिरून एका पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि त्याला झाकून ठेवते. आणि तोपर्यंत मी शेंगदाणे टाकून गॅस ऑन केला आहे आणि शेंगदाणे थोडेसे भाजून घेते, कारण शेंगदाणे पण आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे, त्याच्यामुळे ते आपल्याला छान भाजून घ्यायचे. बघा आता थोडे तापलेत. आता मी थोडेसे त्याला हलवत राहते, कारण की ते कसं आहे आपले शेंगदाणे जळायला नको, त्याच्यामुळे आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला बटाटा आणि हिरवी मिरची पण कट करून घ्यायची, तर आपण ते पण घेणार आहोत. तोपर्यंत आपले शेंगदाणे भाजतायत. आपण 2 बटाटा आणि थोडीशी 4 ते 5 हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिखट आपण घेणार आहे. बघा इकडे आपले शेंगदाणे भाजतायत, तोपर्यंत आपण कट करून घेणार आहोत. बघा शेंगदाणे भाजलेत आपले. मी हिरवी मिरची आणि बटाटा कट करून घेतला आणि शेंगदाणे पण भांड्यामध्ये काढून घेतलेत. आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचेत. बघा घेतलेत. आता आपल्याला गॅस ऑन करून त्याच्यामध्ये तेल टाकून आपली हिरवी मिरची आणि बटाटा तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला. बघा मी आता तेल टाकून घेते कढईमध्ये. 2 ते 3 पड्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. बघा तेल टाकून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल तडतडलं का हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची घातली, हिरवी मिरची थोडीशी होऊ द्यायची. झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटा ॲड करणार आहे. बटाटा ॲड करायचा आणि बटाटा आपल्याला धुवून ॲड करायचा आहे. बटाटा वॉश करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आपण हिरवी मिरची कट करायच्या आधी वॉश करतो आणि बटाटा वगैरे जे असते ते आपण कट केल्यानंतर वॉश करून घेतो. वॉश करून घेतलं आहे. आता थोडंसं हलवून त्याच्यावरती आपण झाकण ठेवून पण घेऊ शकतो, कारण आपल्याला थोडासा बटाटा शिजू द्यायचा आहे. त्याच्यामुळं नसेल ठेवायचं तर नाही पण ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी ठेवून घेते. तोपर्यंत आपले 3 ते 4 मिनटामध्ये बटाटा होऊन जातो आणि आपण बघा आपला साबुदाणा भिजून तयार आहे. अगदी अर्ध्या तासामध्येच आपला साबुदाणा भिजून तयार आहे. त्याच्यामध्ये आपण आपले जे शेंगदाण्याचं कूट काढलं आहे ते आपण टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं आहे. आणि आपलं थोडंसं मीठ आहे ना, मीठ पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत आपला बटाटा आणि मिरची होत आहे. बघा बटाटा आणि मिरची त्याला हलवत राहायचं, नाही तर खाली आपला बटाटा चिटकतो. बघा बटाटा झाला आहे आपला बऱ्याच प्रकारे, पण थोडंसं आणखी होऊ द्यायचं आहे. बघा आता आपला बटाटा झाला आहे. बटाट्यामध्ये आता आपण जे मिश्रण केलं आहे आपल्या साबुदाण्याचं आणि आपल्या शेंगदाण्याचं जे मिश्रण केलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे. बघा मी घालून घेतले आणि मिक्स करून घेते आणि थोडंसं झाकण ठेवते, कारण झाकणामुळे मऊ होती उसळ, त्याच्यामुळं. बघा छान झाली आपली साबुदाणा उसळ. बघा रेडी झाली खायला. अगदी अर्ध्या तासामध्ये आपली उसळ रेडी झाली. आपल्याला कसं होतं एखाद्या वेळेस आपल्याला बायकांना खूप सारे कामं असतात, त्याच्यामुळे आपल्याला नाही आठवण राहत. त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टंट साबुदाणा रेसिपी एक वेळ ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची साबुदाणा उसळ कशी झाली आहे ते. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. वाव.